राज्यामध्ये MPSCच्या औषध निरीक्षक पदाचा पेपर लीक झाल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलेला होता। त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी आवाज देखील उठवलेला होता। संबंधित विभागांना तक्रारी देखील केलेल्या होत्या। मात्र त्या तक्रारीची कुठेही दखल न घेतल्यानंतर आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत यामध्ये सगळे पुरावे उघडकीस केल्यानंतर संबंधित विभागांनी जे आहे आता या संदर्भात चौकशी सुरू केलेली होती। दरम्यान यातील एक तक्रारदार जे आहेत अहिल्यानगरचे ऋषिकेश गांगर्डे यांना MPSC आयोग त्याचबरोबर जे संबंधित विभाग आहेत त्यांनी चौकशीसाठी बोलवलं होतं। CID देखील त्यांची 8 दिवसापूर्वी चौकशी केलेली होती। मात्र अद्यापही या चौकशी आणि त्याच्या पुढे काही कारवाई झाली नसल्याने आज अखेर ऋषिकेश गांगर्डे यांनी शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये येऊन रितसर तक्रार दाखल करण्यासाठी आलेले होते। मात्र त्यांची तक्रार जी आहे ती पोलिसांकडून घेतली नसल्याची आरोप आता ऋषिकेश गांगर्डे यांनी केलेला आहे। आपण ऋषिकेश कडून अधिक माहिती जाणून घेऊया। ऋषिकेश, आपण तक्रार देण्यासाठी आज इथे आलेला होता MPSC बाबत, नेमकं काय घटना घडलेली होती? आज तक्रार दाखल करण्यासाठी काय यावं लागलं? MPSCचा ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर फुटला होता 22 मार्च रोजी। काही विद्यार्थ्यांना 20 मार्चला क्वेश्चन मिळाले। हे आपण अधिकृत सगळं कागदपत्र MPSC आयोग, FDAचे वांद्रेचे मेन ऑफिस यांना दिले होते। त्यांनी CID कडे तपास वर्ग केला होता। CID ला आपण सगळा 27 तारखेला 6 तास जबाब चालला दिलं होतं, पण CID कडून आज 8 दिवस झाले काहीच अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही। MPSC आयोगाकडून 8 दिवस झाले अधिकृत भूमिका याच्यावरती स्पष्ट झालेली नाहीये त्यांची पण। म्हणून हे प्रकरण कुठेतरी दडपण्याचा संशय येत होता, म्हणून मी तोफखाना पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला आलो होतो पेपर फुटी संदर्भात। पण त्यांनी आपली तक्रार घेतली नाही, कारण हे दिलं की हे आमच्या हद्दीत घडलेलं नाहीये। तर आपण त्यांना विनंती केली, समजा या हद्दीत नाही घडलं तर 0 FIR ने संबंधित हद्दीत तुम्ही वर्ग करा, तर त्याला पण त्यांनी नकार दिला। बरं, आता ज्या CID चौकशी झालेली होती त्याच्यात नेमका CID चौकशीमध्ये काय महत्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले होते? ते क्वेश्चन कसे मिळाले, किती मिळाले, त्यानंतर ते चॅट्स वगैरे, चॅटचे स्क्रीनशॉट दिले होते आणि आपण मागणी केली होती संबंधितांचे मोबाईलचे फॉरेन्सिक डाटा काढा, व्हॉट्सअपची चॅट येतो, ऑथराईज मेटाकडून डाटा मागवा, तुम्ही काढा। पण मग अजून त्याच्या संबंधी अधिकृत आपल्याला कोणतीच भूमिका त्यांनी सांगितलेली नाही। त्यावेळेस काय CID कडून काही शब्द देण्यात आलेला होता किंवा कारवाई कशी राहणार आहे याबाबत काही सांगण्यात आलेलं होतं? हो, तर त्यांनी सांगितलं होतं एक पुढच्या 3 दिवसातच आम्ही माहिती देऊ तुम्हाला, पण आज 8 दिवस झाले काय कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाहीये त्यांनी। आणि संबंधितांचे जबाब घेतले नाही घेतले हे पण त्यांनी सध्या डिक्लेअर केलेलं नाहीये। त्यामुळे हे प्रकरण नक्कीच कुठेतरी दडपण्यात येत आहे अशी शंका आहे। शंका जी आहे ती याबाबत जे आहे, आता तुम्ही पुढची भूमिका काय घेणार आहे? तुमची भूमिका काय राहणार आहे तुमची? आमच्याकडे हायकोर्टात आमचे योगेश जाधव ॲडव्होकेट आहेत आणि आमचे संकेत बारसकर सर, तर त्यांच्या माध्यमातून कोर्टाचा लढा आहे। पण जोपर्यंत अगोदर चौकशी होत नाही तोपर्यंत मी पुढच्या आठवड्यात उपोषणाची तयारी केलेली आहे। जोपर्यंत माझ्यासकट 40,000 विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही त्यांना मी उपोषणाला सुरुवात करणार आहे। या संदर्भात जे आहे आपण MPSC आयोगाला काही संबंधित पत्रव्यवहार केला होता पूर्ण, की कारवाई कुठपर्यंत आलेली आहे? कारण कालच जे आहे रोहित पवारांनी त्या संदर्भात भेट घेतलेली होती आपली आणि रोहित पवारांची नंतर काही चर्चा झाली, MPSC आयोगाशी काही चर्चा झाली? रोहित पवारांसोबत काही चर्चा नाही झाली। MPSC आयोगाला मी पुन्हा एकदा पत्र पाठवलेलं आहे स्पीड पोस्टच्या माध्यमातून, की तुमची अधिकृत भूमिका काय आहे किंवा चौकशी काय चालली त्याची तक्रार अर्जाची मला प्रिंट वगैरे देण्यात याव्यात। पण त्यांच्याकडून अजून काय आपल्याला अधिकृत माहिती आलेली नाहीये। आपल्यासोबत ऋषिकेशचे वकील देखील आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया देखील। या सगळ्या घटनेमध्ये आता एक कायदेशीर लढा कशा पद्धतीने लढला जाणार आहे, कशा पद्धतीने ही सगळी घटना आहे ती आपण हाताळत आहे? त्यामध्ये बरेचसे पुरावे आपल्या समोर आलेले आहेत। त्या पुराव्याच्या आधारे आपण कायदेशीर बाजू मांडणार आहे। त्याच पद्धतीने ऋषिकेश आज तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी आला होता। त्याची तक्रार या ठिकाणी घेतली नाही। आपण पुढचे त्यांना बाय पोस्ट आपण तोफखाना पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहे। त्यानंतर आपण एसपी ऑफिसला देखील तक्रार अर्ज दाखल करणार आहे। त्यानंतर आम्ही कायदेशीर बाजू पूर्ण करू। पण आता सगळ्या गोष्टी आम्हाला मीडियासमोर सांगणं शक्य नाही। आम्ही काही गोष्टी वेळ येईल तशी समोर येणारच आहे। तर या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे नक्कीच जे विद्यार्थ्यांचं जे आहे मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला प्रथमदर्शनी पाहायला मिळतंय। कशा पद्धतीने जे आहे आता आपण ही लढाई जी आहे पुढची लढणार आहे? आज तर ऋषिकेशची जी आहे ती तक्रार पोलिसांकडून घेण्यात आलेली नाही, त्यामुळे पुढची भूमिका काय राहणार? जरी त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नसली तरी आमचा तपास यंत्रणेवर पूर्णपणे विश्वास आहे। तोफखाना पोलीस स्टेशनवरही आमचा पूर्णपणे विश्वास आहे।
ते आज जरी तक्रार त्यांनी नोंदवून घेतली नसली तरी ते येणाऱ्या काळात तक्रार नोंदवून घेतीलच आणि याचा पूर्णपणे तपास करून हे जे 40 ते 50 हजार विद्यार्थ्यांनी एमपीएससीचा जो काही पेपर दिलेला आहे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणारच आहे. आणि जरी तसं नाही झालं तरी आम्ही कायदेशीररित्या न्यायालयात आम्ही धाव घेणारच. नक्कीच जे आहे आता कुठेतरी या एमपीएससी पेपर फुटीला पुन्हा एकदा नवं वळण आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तक्रार अर्ज जर घेतला नाही तर पुढे जे आहे थेट उपोषण आणि आंदोलनाचा इशारा ऋषिकेश गांगर्डे यांनी दिल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. गिरीश रास्कर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.